तर या ठिकाणी राम आणि लक्ष्मणानं इथं नांगर चालवलेला आहे। आता हे बघा तुम्ही, जवळपास गुडघाभर अशी खोली दगडामध्ये असं एक खड्डं निर्माण झालेलं आहे। तर इथल्या लोकांची अशी मान्यता की बाबा इथं लक्ष्मणानं आणि रामानं इथं नांगर चालवलेलं आहे म्हणून। आता आपण त्या बाबाकडून थोडी माहिती घेतली इथल्या, तर ते म्हणत होते की इथं श्रीराम हे वनवासासाठी गेले होते, तेव्हा इथं भारत भ्रमण करीत करीत या ठिकाणी पण आले होते। जसं की आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पंचवटी नाशिकमध्ये पण श्रीरामाचा सहवास लाभलेला आहे। तसंच हे पण एक ठिकाण आहे जिथं की श्रीराम, प्रभू सीता आणि लक्ष्मण हे तिघं पण या ठिकाणी आले होते। तर इथं आता ते बरेच दिवस राहिले असतील असं तरी मला वाटतं। आणि इथं ते सांगत होतं की एक शंभू नावाचा राक्षस पण इथं होता आणि त्याच राक्षसाच्या नावावरून या जागेचं नाव शंभू महादेव असं पडलेलं असावं। तर आता आपल्याला जायचं आहे नांगरदास त्या ठिकाणी, आणि तिथं पण आता त्याने सांगितलं की तिथं पण लक्ष्मणानं तिथं नांगर आणलेलं आहे म्हणून, आणि मग त्याच्यामुळंच त्या जागेचं पण नाव नांगरतास पडलेलं असावं। त्या आता आपण नांगरतासाला जायचं आहे, आणि सध्या आता पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे थोडं थांबलोत आपण। तर पाऊस थांबल्यानंतर मग आता आपण नांगरतासाला जाऊया। तर आपण आलो आहोत आता नांगरतासला, आणि इथंच ते आता तिथलं ते महाराज म्हणत होते इथं लक्ष्मणानं नांगर चालवलेलं आहे म्हणून। तर आपण सध्या आता नांगरतासाचा हा मेन गेट दिसतोय मला, आणि आपण आता नांगरतासात जातोय। तर चला मग आता मी दाखवते तुम्हाला कुठं लक्ष्मणानं नांगर आणलेलं आहे म्हणून। तर चला आता आपण जाऊया त्या ठिकाणी। आता तुम्हाला आणखीन एक भारी गोष्ट दाखवतो, जे की हे एक वडाचं झाड सेपरेट दिसतंय, आणि हे पण हे कोणाकाला इथं बॉन्डिंग झालेली आहे बघा, सेपरेट आहेत दोन्ही, आणि हे एकाला चिटकलं आहे, आणि हे इथं सेपरेट याचा उगलेलं दिसतं। पण हे याची बॉन्डिंग बघा, याचं म्हणजे एक फांदी अशी बॉन्डिंग झालेली दिसते या फांदीमुळं दोघाची। आत्ता आपण तिथं गाडी सोडली आहे, आणि आपण आता ह्या मार्गाने चालत 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 साईडने इथपर्यंत आलो आहे। आणि आता इथं पण मस्त पाणी दिसतंय आपल्याला, आणि असंच आता आपल्याला समोर या साईडला जिथं लक्ष्मणानं नांगर चाललेलं आहे तिथं जायचं। तर चला मग आता फास्ट जाऊ आपण। तर या ठिकाणी राम आणि लक्ष्मणानं इथं नांगर चालवलेलं आहे। आता हे बघा तुम्ही, जवळपास गुडघाभर अशी खोली दगडामध्ये असं एक खड्डं निर्माण झालेलं आहे। तर इथल्या लोकांची अशी मान्यता की बाबा इथं लक्ष्मणानं आणि रामानं इथं नांगर चालवलेलं आहे म्हणून त्या काळात। तर याचा संदर्भ आपण असा मिळून घेऊ शकतो की तिथं आता मी तुम्हाला ते शंभू महादेवमधलं जी मंदिरं दाखवलीत, तर ती मंदिरं आणि इथला असा संदर्भ आपण जोडू शकतो की बाबा ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण हे वनवासासाठी निघाले होते, त्यावेळेस ते या ठिकाणी आले होते। जसं की महाराष्ट्रामध्ये ते पंचवटी नाशिक या ठिकाणी आले होते। त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता जालना जिल्ह्यामधलं ठिकाण आहे नेर शिवलीच्या माधामध्ये। तर आपण ज्या ठिकाणी आलो ते नांगरतास आहे, आणि जे आपण अगोदर मी तुम्हाला मंदिरं वगैरे दाखवली ती शंभू महादेव आहे। तर अशी ही श्री प्रभू रामचंद्राच्या पायाने पावन झालेले दोन स्थळं आहेत आपल्या महाराष्ट्रामधली, जे की लोकांना एवढी प्रचलित नाही आहेत। तर हाच आपला छोटासा प्रयत्न होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत अशी ठिकाणं। तर त्याच्यामुळेच आपण आजचा व्लॉग बनवलेला होता। आज आपण तुम्हाला अशी दोन स्थानं दाखवली जे की श्रीरामांच्या पावलाने पावन झालेली आहेत। एक म्हणजे शंभू महादेव, जे की मी तुम्हाला तिकडं महादेवाच्या पिंडी दाखवल्या मोठमोठ्या, आणि हे नांगरतास जिथं की राम आणि लक्ष्मणाने नांगर चालवलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण असेच डेली व्लॉग वगैरे घेऊन येत असतो आणि मनोरंजनाचे व्हिडिओ बनवत असतो। तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आम्ही जातोय घरी।